सध्या साकूर सबस्टेशन पासून 33 केव्ही विद्युत पुरवठा सातपूर 132 सबस्टेशन येथून होत असल्याने साकूर ते सातपूर हे अंतर अंदाजे 50 ते 55 किमी असल्याने 33 केव्ही सप्लाय हा प्रत्यक्षात 25 ते 27 केव्ही इतकाच म्हणजेच कमी दाबाने साकूर सबस्टेशनला मिळत असल्याने ग्राहकांना उच्च दाबाने व अखंडित विद्युत पुरवठा होत नव्हता। तसेच ही सर्व लाईन शहरी भागातून भूमिगत मार्गाने व भारतीय लष्करी क्षेत्रातून असल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी 2-4 दिवस बिघाड शोधासाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना लागत असायचा। आमदार कोकाटे यांनी साकूर सबस्टेशनला होणाऱ्या विद्युत पुरवठ्याची तांत्रिक अडचण महावितरणाच्या लक्षात आणून देऊन त्या सुधारणेसाठीच्या सूचना करत तात्काळ साकूर सबस्टेशनसाठी खापराळे 132 येथून 33 केव्ही लाईनचे अंदाजपत्रक तयार करून निविदा करण्याच्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली, परंतु सदर ठेकेदाराने कालमर्यादेत काम पूर्ण न केल्याने ते काम पांढुर्ली पर्यंतच पूर्ण होऊ शकले। त्यासाठी आमदार कोकाटे यांनी महावितरण अधिकारी यांच्यासोबत पुन्हा बैठक आयोजित करून पांढुर्ली ते साकूर उर्वरित कामाचे नव्याने अंदाजपत्रक व निविदा करण्याच्या सूचना केल्या। त्यानुसार सदर काम आज पूर्णत्वास गेले असून आजपासून प्रत्यक्षात ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल। आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून जिल्हा आकस्मिक एसीएफ निधी अंतर्गत 1,52,00,000 निधीतून पांढुर्ली ते साकूर सबस्टेशन 33 केव्ही लाईनमुळे सिन्नर शहराची नगरपालिका पाणी पुरवठा योजनेसह टाकीत गटातील 16 गावांतील शेतीपंप 2,900, व्यापारी 340 व घरगुती 2,950 असे एकूण 6,190 ग्राहकांना या 33 केव्ही लाईनमुळे अखंडित व उच्च दाबाने सुरळीत विद्युत पुरवठा होणार आहे। यापूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने सिन्नर शहरासाठी कडवा धरणातील पाणी पुरवठा योजना प्रभावितपणे राबविता येत नसल्याने शहरासाठी 24 तास पाणी पुरवठा होत नव्हता। आता नगरपालिका सिन्नर पाणी पुरवठा सुरळीत होऊन नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे। यासाठी महावितरणाचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडवळकर, कार्यकारी अभियंता राजाराम ढोंगरे तसेच इगतपुरी येथील उपकार्यकारी अभियंता प्रजापती व सिन्नर उपकार्यकारी अभियंता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले। या न्यूज साठी रोहन भावसार। साकूर फाट्याच्या 33 केव्हीच्या सबस्टेशनमध्ये साधारण 3-5 MVA पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे आणि सुमारे 50-55 किलोमीटर अंतरावरून सातपूरच्या 132 केव्हीच्या सबस्टेशनवरनं ही लाईन 55 किलोमीटरपर्यंत या ठिकाणी आणलेली आहे। अंडरग्राऊंड बऱ्याच ठिकाणी आहे आणि मिलिटरी एरियातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती लाईन ती पसरलेली असल्यामुळे जर काही फॉल्ट झाला तर त्या ठिकाणी मेंटेनन्स करणं खूप अवघड होतं आणि 33 केव्हीची लाईन सोडल्यानंतर इथं प्रत्यक्षात 26 केव्हीच फक्त 25 ते 26 केव्हीच लाईट मिळायची आणि त्यानंतरही जेव्हा पुन्हा मोटारी सुरू व्हायच्या तेव्हा ते आणखी लोड त्यांचा डाऊन व्हायचा। त्यामुळे सातत्याने लोड कमी होणं, सातत्याने लाईटमध्ये बिघाड होणं हे गेल्या अनेक वर्षापासूनची तक्रार या साकूर फाट्यावरच्या सर्व या ठिकाणी शेतकरी बांधवांची होती। त्याचप्रमाणे नंतर SMBT डेव्हलप झाल्यानंतर SMBTला एक मोठं एक्सप्रेस फीडर तिथूनच साकूर फाट्यावरून दिलं गेलं आणि सिन्नर नगरपालिकेची जी पाणी पुरवठा योजना आहे ती सुद्धा कडवा धरणावरून तिथं एक्सप्रेस फीडर आपल्याला याच साकूर फाट्यावरून दिले गेले। त्यामुळे या तिन्ही मोटारी अजिबातच चालत नव्हत्या। पर्यायी सिन्नर शहराला पंपिंग न झाल्यामुळे 8-8 दिवस या ठिकाणी पिण्याचं पाणी उपलब्ध होत नव्हतं, 8-15 दिवस आणि अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न असल्यामुळे त्याकडे फारसं या ठिकाणी कोणी लक्ष दिलं नाही। परंतु 2-3 वेळा जेव्हा मुख्य अभियंताबरोबर, अधीक्षक अभियंताबरोबर आणि कार्यकारी अभियंताबरोबर जरा बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये हा मुळात दोष या ठिकाणी माझ्या निदर्शनास आला आणि त्याला पर्याय शोधण्यासाठी मी त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं की मला याच्यात पर्याय सांगा। तर त्यांनी खापराळे 132 केव्हीपासून जिथं सुजलॉनचं सबस्टेशन आहे तिथून एक लाईन पांढुर्ली आणि पांढुर्लीवरून एक लाईन आणखी पुढे साकूर फाटा असं जर टाकली तर हा व्होल्टेजचा प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो। आणि म्हणून मागच्या वेळेस 2 कोटी रुपये आपण मंजूर केले, परंतु त्याची सर्वे करतानाची लाईन वेगळी, प्रत्यक्ष काम करतानाची लाईन वेगळी, त्यामुळे त्या पैशामध्ये ते काही काम पूर्ण होऊ शकलं नाही। अर्धवट काम झालं, पांढुर्लीपर्यंत लाईन आली आणि पांढुर्लीच्या शेतकऱ्यांना मात्र त्यामधून चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिलीफ मिळालेला होता।
परंतु साकूर फाटा मात्र पुन्हा या ठिकाणी वंचित राहायला लागला आणि साकूर फाट्यामध्ये पुन्हा एकदा व्होल्टेजचा प्रॉब्लेम या ठिकाणी नेहमीसारखाच पुन्हा सुरू राहिला। त्यामुळे मग त्यासाठी पुन्हा एकदा SCFमधून 1,50,50,00,000 रुपये 50-55 लक्ष रुपयाचं एक नवीन अंदाजपत्रक तयार केलं आणि त्यातून पुन्हा एक लाईन या ठिकाणी पांढुर्लीवरून थेट साकूर फाट्यापर्यंत नेली। आज या ठिकाणी तिचा आपण लोड घेतलेला आहे। आत्ताच आपण स्विच ऑन करून लोड या ठिकाणी साकूर फाट्यावर घेतलेला आहे। आता माहिती आमच्या अधिकाऱ्यांनी साकूर फाट्याला फोन करून माहिती विचारली तर त्या ठिकाणी जवळपास 33-33.5 केवीचा लोड प्रत्यक्षात दिसतो। जिथं 25 दिसत होता 26 दिसत होता तिथं आता 33 केवी लोड दिसतो आणि आणखी मोटारी सुरू झाल्यानंतरही फार झालं तर 1-2 केवी या ठिकाणी खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु सफिशियंट असा लोड या ठिकाणी सिन्नर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजना SMBTचं जे काही महाविद्यालय आहे त्यासाठी त्यांना मिळेल आणि प्रामुख्यानं त्या भागातले 4-5 गावचे शेतकरी आहे त्यांची वर्षानुवर्षे तक्रार होती, ती तक्रारीचं निवारणसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं असेल। त्यामुळे या परिसरामध्ये भेडसावणारा सर्वात मोठा जो प्रश्न होता तो या निमित्ताने मार्गी लागलेला आहे असं मी समजतो। आता MSCBच्या संदर्भामध्ये आता थोडे अजून 1-2 प्रश्न बाकी आहेत। पूर्व भागामध्ये 13 तारखेला साधारण 12 किंवा 13 तारखेला वावी आणि पाथरे या 2 सबस्टेशन लोड या ठिकाणी घेणार आहे। त्यामुळे मग तिथलाही प्रश्न या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात मार्गी लागणार आहेत। आता या सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये विजेचे प्रश्न जवळपास 80-85-90% या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत। दुसरीकडे शेजारी विंचूर दळवीला नवीन सबस्टेशन आपण जे मंजूर केलं होतं त्याचंही कामकाज सुरू झालेलं आहे, तेही लवकरात लवकर या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। त्यानंतर भरवीला एक नवीन सबस्टेशन 33 केवीचा मंजूर केलेलं आहे, त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होईल। SMBTनं त्या ठिकाणी जमीन देऊ केलेली आहे, जागा देऊ केलेली आहे, त्यामुळे तिथे लवकरात लवकर एक नवीन 33 केवीचं सबस्टेशन या ठिकाणी तयार होणार आहे। शिवाय आणखी पूर्व भागामध्ये पंचाळे आणि मरळ या 2 गावामध्ये आणखी 2 33 केवीचे सबस्टेशन आपण या ठिकाणी नियोजित केलेले आहे। शिवाय एक 240 MVAचं एक मोठं सबस्टेशन आडवाडी इथं आपण करतोय, एक मुसळगावला करतोय। त्यामुळे विजेचे प्रश्न जवळपास आपले संपल्याच जमा आहे किंवा विजेच्या प्रश्नाची फार अडचण होता सिन्नर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला आणि उद्योगांना आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्याला विजेची गरज आहे त्याला विजेचे प्रश्न आता भेडसावणार नाही। हा तालुका स्वयंपूर्ण या ठिकाणी विजेच्या दृष्टिकोनातून झालेला असेल हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो। येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये सुरळीतपणे हा वीज पुरवठा कसा होईल यासाठी केलेले जे काही मागचे माझे 2-5 वर्षाचे प्रयत्न होते ते निश्चितपणे फळाला आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। परंतु आता लवकरात लवकर वीज पूर्ववत होईल आणि शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे, व्होल्टेज कमी होण्याचे, मोटरी न चालण्याचे हे जे सातत्याने तक्रार होत्या त्या तक्रारी आता निश्चितपणे बंद झालेल्या असतील। त्यामुळे तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना मी धन्यवाद देतो की आपण वारंवार पाठपुरावा केल्यामुळे या ठिकाणी मला ही सगळी कामं हातात घेता आली, कामं मंजूर करता आली, कामासाठी निधी उपलब्ध करता आला आणि आज प्रत्यक्षात या योजना कार्यान्वित होताना मला विशेष आनंद होतोय। त्यामुळे सर्वांनी या सगळ्या गोष्टीचा अतिशय चांगला विधायकाचा फायदा घ्यावा अशी विनंती करतो। धन्यवाद।